102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. भाग पहिला. विषय आहे शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रमोद मगर, सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवार आणि डॉक्टर दीपक कछवे. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? मी बाबाराव आंबेकर नखेगाववरून बोलतो. बरं. नखेगाव कुठे येते दादा हे? दारव्याच्या बाजूला 20 किलोमीटरवर. बरं बरं, ठीक आहे. आंबेकरजी, आज आपल्याला शेतीविषयक प्रश्न विचारायचे आहेत, विचारा. हो. बांडगुळ उत्पत्ती कशी होते त्याच्याबद्दल तर साहेबांना विचारायचं होतं. बांडगुळ? हो, आंब्यावरचं बांडगुळ. अच्छा अच्छा, बरं बरं उत्पत्ती कशी होते आणि त्याचं निर्मूलन कसं करायचं. बरं बरं, म्हणजे तुमच्याकडे फळबाग आहे? फळबाग नाही मॅडम, 3-4 झाडं आहे फक्त आंब्याची. अच्छा, आंब्याची फक्त 3-4 झाडं आहेत आणि त्यावर आता बांडगुळ आलेलं. हो. अच्छा, मग ते काय करायचं? खूप जास्त प्रमाणात आहे? जास्ती प्रमाणात नाही अजून. बरं बरं, तर ठीक आहे आंबेकरजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमच्या तज्ज्ञ गहरवार मॅडम. ऐका त्यांच्याकडनं. हा, नमस्कार दादा. नमस्कार मॅडम. हा, तुमच्या आंब्याच्या झाडावर आहे बरोबर आहे? हो. हा, तर ही एक कशी म्हणजे आपण त्याला तणही म्हणू शकतो एका हिशोबाने, किंवा वनस्पती आहे की जी झाडावर किंवा कोणत्याही ठिकाणी मातीतून कुठेही ठिकाणी ती आपली उपजीविका करत असते. आणि एकदा तिचं म्हणजे रोपण झालं की तिला नियंत्रणात आणणं कठीण असते. हो, तर ज्या ठिकाणी ती आपल्याला दिसते त्या ठिकाणी तर सर्वप्रथम एकूण एक ते वेचून काढायचं आणि एका खड्ड्यात नेऊन तिला तुम्ही जाळा त्याला किंवा त्याच्यावर कीटकनाशक टाकून नष्ट करा, पण ते वेगळं. पण एखाद्या वेळेला जर पिकामध्ये जर आपल्याला आढळलं तर मग आपल्याला ज्या ठिकाणी ती असेल त्या ठिकाणी आपल्याला त्या फवारणी केल्याशिवाय पर्याय नाही. मग त्या आजूबाजूचं पिका म्हणजे फवारणी करताना लक्षात घ्यायचं की त्या दुसऱ्या पिकांवर त्या फवारणीचं म्हणजे प्रादुर्भाव होऊ नये, प्रादुर्भाव म्हणजे परिणाम होऊ नये. त्याच्यासाठी तुम्ही क्लोरोपायरिफॉस वापरू शकता आणि सोबत त्याच्यात तुम्ही युरिया वापरू शकता. 50 ते 60 मिली क्लोरोपायरिफॉस आणि 100 ग्राम युरिया. आता तुमचं हे आंब्याच्या झाडावर आहे बरोबर आहे? तर तुम्हाला ते आंब्याच्या झाडावरून ओरबडून काढावं लागेल. हो, आणि ओरबडून काढून तर त्या ठिकाणी न त्याला नष्ट करता दुसऱ्या ठिकाणी नष्ट करायचं. आणि जमिनीत ज्या ठिकाणी टाकत असाल त्या ठिकाणी पण काळजी घ्यायची की तिथे त्याचं एकही बी किंवा काही शिल्लक राहायला नाही पाहिजे. हो,
ते जर दुसरीकडे पडलं तर ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणीच आपलं अस्तित्व निर्माण करते ते. असं हो तसं दुसऱ्या कशावर वाढते? हं? दुसऱ्या कशावर वाढते आणखी? कोणत्याही पिकावर येते. असं हो हो हो. तर ते कसं आहे की परोपजीवी आहे ती, असं त्याच्यामुळे त्याला संपूर्ण काढून त्याला नष्ट करणं हा एकच पर्याय आहे त्याला. बरं. हो तुम्ही जाळूही शकता दुसऱ्या ठिकाणी नेऊन, किंवा त्याला तुम्ही संपूर्णपणे तणनाशकाचा स्ट्रॉंग फवारा घेऊन, फवारणा म्हणजे आळवणीच करायची, त्याला फवारणी होत नाही, ते आळवणी करायची दुसऱ्या ठिकाणी जर करत असाल तर. आणि पिकावर असेल तर मग तुम्हाला हे करावं लागेल. पण सध्या तुमच्या झाडावर असल्यामुळे तुम्ही ते काढू शकता ते. हो. ठीक आहे. मॅडम ओलिताची आवश्यकता असते का या आंब्याला या नवीन हो हो नक्कीच नक्कीच असते. जर तो फुलावर असेल, बरोबर आहे, कोणत्याही पिकाला संरक्षित ओलिताची आवश्यकता असते जेव्हा ते फूल किंवा फळावर असते. ठीक आहे. आता तुमच्याकडे एक झाड आहे की संपूर्ण बाग आहे? 3 झाडं आहेत. 3 झाड आहे. धुऱ्यावर आहे की कुठे आहेत? बांधावर. बांधावर आहे ना. ठीक आहे ना, काही हरकत नाही ना. मग जर त्याच्यावर जर फळं असतील तर तुम्ही संरक्षित ओलीत देऊ शकता ना त्याला. आणि ओलीत देताना काळजी घ्यायची की बुंद्याजवळ नाही द्यायचं. हो. झाडाचा जो बाहेरचा घेर असतो ना, त्या ठिकाणी तुम्ही ओलीत करू शकता, किंवा मडके सुद्धा ठेवू शकता तुम्ही झाडाच्या वयोमानानुसार. ते ठिबक प्रमाणे ते ओलीत होत राहतं ते. उसाच्या काठाला आहे मॅडम, त्याचा आपोआपच ओलीत होत असेल तर. काय? उसाच्या जवळ आहे. अच्छा, ऊसाच्या जवळ आहे तर मग द्यायची गरजच नाही ना तुम्हाला. ऊसाला तुम्ही पाणी देत असाल. आता कोणत्या म्हणजे किती याचं झालं ऊस? 1 महिन्याचा थोडं आहे आता काढणीला असेल ना. हो. मग ठीक आहे ना. मग झालेला आहे, थोडं आहे 1 महिन्याचा. खोडवा आहे. बरं ठीक आहे ना. मग ऊसाला जर पाणी दिलं तर आंब्याला म्हणजे भेटतंच. ते जवळच असेल तर मग त्या मुळांना भेटू शकतं पाणी. हो हो ठीक आहे. हो. आणखी प्रश्न मॅडम तणनाशकाबद्दल. हां बोला. ज्वारीमध्ये कोणतं तणनाशक वापरता येईल? ज्वारीमध्ये दादा तणनाशक वापरता येणार नाही. आणि सध्या म्हणजे तर आपल्याला पिकाची ज्वारी तुमच्याकडे आता कधी लावलेली आहे तुम्ही ज्वारी? आता 10 दिवस झाले. 10 दिवस झाले. कळब्यासाठी घेतली की कशासाठी घेतली? कडब्यासाठी. मग कळब्यासाठी तर तणनाशक वापरूही नाही तसंही. आपण ते जनावरांना खाऊ घालतो, हो. बरोबर आहे. त्याच्यामुळे तणनाशकाचा वापर नाही केला म्हणजे तणनाशक आहे ना. पण आता तसंही पाणी तर देत नसाल ना दादा तुम्ही? पाणी घेतो ना. पाणी देता तुम्ही ज्वारीला? किती मोठी झाली ज्वारी? ज्वारी आता तर अच्छा, म्हणजे आता 10-15 दिवस झाले. ठीक आहे ना. 10 दिवसाची आहे. बरं. झालं तर शक्यतो निंदन करा दादा. गाजर गवतच नव्हते. गाजरगवत उपटून काढता येते ना. आणि गाजरगवताचा तुम्ही जर फवारणी जरी केली तर ते त्याचा पिकावरही विपरीत परिणाम होतो, कारण ते तसंही मरणारं गवत नाही लवकर. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. हो. तणनाशकाचा वापर करू नका तुम्ही. उपटून काढा ते गाजरगवत. हॅलो. हॅलो. आंबेकरजी, मिळाले तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं? हो मिळालं. फोन केल्याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. बोला, काय नाव आपलं? सुधाकर दमाळे. सुधाकरराव दमाळे. कुठून बोलता आपण? कुऱ्यावरून. वराकुरा. कुऱ्हा. अमरावती जिल्ह्यात. बरं. सुधाकररावजी, आज आपल्याला शेतीविषयक प्रश्न विचारायचे आहेत. विचारा. हा, तर ते संत्र्याचे झाड आहे की नाही, संत्र्याची झाडं आहेत. हां. आता त्याच्यावर ते बारीक तुडतुडे आहे. बरं. आणि ते असे चिकट पदार्थ झाडावरून पडत आहे खाली साखळीसारखं. हां. त्याच्यामुळं काय ते काही संत्र गणी हे बारीक डाग पडून खालतं गळत आहे. अच्छा, संत्र्याची गळ होत आहे. बारीक असे डाग पडून. बरं. तर सुधाकररावजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ मगर सर. ऐका त्यांच्याकडनं. हा दादा, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. हां, तर आपली बाग किती वर्षांची आहे? संत्र्याचे झाड 15 वर्षे झाली. बरं. तर एकंदरीत म्हणजे आपलं म्हणणं आहे की जे फळं आहेत ती फळं त्याला म्हणजे छिद्र पडून नंतर गळू राहिलेत, बरोबर आहे? तर भाऊ, आपलं संत्रा पिकाची जी फळबाग आहे जवळपास 15 वर्षाची आहे असं आपण सांगितलं. आणि संत्रा बागेतील फळांची गळसुद्धा होत आहे. तर संत्रा बागेतील फळांची गळ होण्याची जी 2 प्रमुख कारणं आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण म्हणजे फळातील रस शोषणाऱ्या पतंगाचा जर प्रादुर्भाव झाला तर अशा वेळेला
जी परिपक्व होणारी फळं आहेत त्या फळांवरती हा फळातील रस शोषणारा जो पतंग आहे तो तिथे छिद्र करतो आणि त्याच्यातील रस तो शोषून घेतो. त्यानंतर अशी प्रादुर्भावग्रस्त जी फळं आहेत ही 24 तासाच्या आत जमिनीवर आपल्याला पडलेली दिसतात. आणि या किडीचं नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या बागेमध्ये असलेलं ज्या काही वासनवेल आहे, गुलवेल आहेत, ह्या आपण शोधून त्या नष्ट करणं गरजेचं आहे. कारण फळातील रस शोषणारा पतंगाची जी अळी आहे किंवा कोश अवस्था आहे ही या वेलींवरती पूर्ण होत असते. त्यामुळं आपल्याला या अशा पर्यायी ज्या खाद्य वनस्पती आहेत त्यांचा आपल्याला सर्वप्रथम तिथे नायनाट करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रात्रीच्या वेळेला प्रकाश सापळ्यांचा आपण वापर जर केला तर आपल्याला या फळातील रस शोषणाऱ्या पतंगाचं तिथे व्यवस्थापन करण्यास मदत मिळते. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रात्रीच्या वेळेला टेंबे करून किंवा टॉर्च घेऊन जर आपण शेतामध्ये जर फिरलो तर आपल्याला या टॉर्चच्या साह्यानं अगदी म्हणजे लवकर आपल्याला अशी फळावर उपजीविका करणारे, फळातील रस शोषणारे पतंग आपल्याला तिथून पकडून त्यांना नष्ट करता येतं. किंवा मग आपण विषारी आमिषाचा वापर तिथे करू शकतो. आता विषारी आमिषाचा वापर करायचा असल्यास आपल्याला हे एक द्रावण आपल्याला तयार करून घ्यावं लागेल. त्यामध्ये 10 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये सर्वसाधारणपणे 1 किलो गूळ आणि कोणतंही लेबल क्लेम असलेलं कीटकनाशक ज्याला वास येत नाही. थोडक्यात आपण जर बघितलं तर एक क्लोरोपायरिफॉस किंवा इमिडाक्लोप्रिड यासारखं ज्या कीटकनाशकाला वास नाही असं कीटकनाशक आपण घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे 250 मिली द्रावण हे जे आपण मोठं तोंड असलेल्या एखाद्या डब्यात टाकून ते झाडावर अधूनमधून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर टांगून ठेवलं, प्रति 10 झाडामागे 1 याप्रमाणे, तर या रिकाम्या झालेल्या कीटकनाशकांचा डब्यांचा वापरसुद्धा तुम्हाला तिथं करता येईल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला या फळातील रस शोषणारे पतंग ह्या विषारी आमिषाचा वापर करून आपल्याला तिथे त्यांचं नियंत्रण मिळवता येईल. त्याचबरोबर जे दुसरं प्रमुख किडीमधलं जे कारण आहे ते म्हणजे फळमाशी. तर या संत्रा पिकामध्ये आपण बघतोय की फळांवरती फळमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसत आहे. तर त्या अनुषंगानं फळमाशीचे काही सापळेसुद्धा बाजारात उपलब्ध असतात. तर अशी सापळे जर आपण आपल्या संत्र्याच्या बागेमध्ये जर एकरी 4 या पद्धतीनं जर आपण लावली तर आपल्याला तिथे फळमाशीचं सुद्धा व्यवस्थापन करण्यास तिथे मदत मिळेल. आणि जसं आपल्याला माहीत आहे की फळातील रस शोषण करणारा पतंग असो किंवा फळमाशी असो, या प्रत्यक्ष फळावर उपजीविका करत असल्यामुळं या अशा फळांवरती आपल्याला फवारणी करण्याची तिथे आपल्याला मर्यादा येतात. त्यामुळं आपण काही त्या फळांवरती फवारण्या ह्या करू शकत नाही. त्यासाठी शेतकरी बांधवांनी या पद्धतीने या फळातील रस शोषणारा पतंग आणि फळमाशीचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून एक तर विषारी आमिषाचा वापर किंवा फळमाशीचे कामगंध सापळे यांचा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबर आपला प्रश्न होता की काही रस शोषण करणाऱ्या किडींमध्ये तुडतुड्यांसारख्या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर पिवळ्या चिकट सापळ्यांचा आणि निळ्या चिकट सापळ्यांचा वापर आपण करायला हवा. या अनुषंगानं जर आपण या पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा जर वापर केला तर आपल्याला संत्रा पिकावरील जे काही रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्यांचं प्रभावी व्यवस्थापन तिथे करता येईल. त्यानंतर आपल्याला आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर दीपक कछवे सर, जे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील आहेत, ते सुद्धा याविषयी आपल्याला सांगतील. आत्ताच आमचे सहकारी मगर सरांनी जी फळगळ किडींमुळे जी फळगळ होती आहे त्या फळगळीचं नियंत्रण सांगितलं. तर शेतकरी बंधूंनी संत्र्यामध्ये जी काय फळगळ होती तिचे दुसरे कारणं देखील आपल्याला समजले पाहिजे. तर त्या 2 कारणामध्ये पहिले कारण आहे वनस्पतीशास्त्रीय कारणांनी होणारी फळगळ आणि दुसरी रोगामुळे होणारी फळगळ आणि तिसरी सरांनी आत्ताच किडीमुळे होणारी फळगळ सांगितली. तर वनस्पतीशास्त्रीय कारण म्हणजे काय की झाडामध्ये अन्नाची किंवा संजीवकाची जी काही असलेली स्पर्धा आणि त्यामुळं त्याच्या असमतोल निर्माण झाल्यावर वनस्पतीशास्त्रीय कारणांनी फळगळ होती आहे. आणि सध्या जी काही फळगळ आहे
ही काही प्रमाणात या वनस्पतीशास्त्रीय कारणाने सुद्धा फळगळ आहे. कारण सुरुवातीला 1 ते 1.5 लाख फुलं एका झाडावर लागल्यानंतर त्याच्यातली बरीचशी फुलं ही गळून जातात आणि ही पहिली फळगळीचा टप्पा. आणि दुसरा जो फळगळीचा टप्पा असतो तो एप्रिल मे महिन्यामध्ये, जेव्हा पाण्याची टंचाई होती आहे आणि झाडामध्ये गरम झळा, उन्हाच्या झळा म्हणजे फळांना लागतात, त्यावेळेला त्या ठिकाणी कोरडा पडून दुसरीही फळगळ ह्या कालावधीमध्ये होत असती. तर ही फळगळ आपल्याला सध्याची कमी करण्यासाठी शेतकरी बंधूंनी बागेमध्ये योग्य प्रमाणात पाणी दिलं पाहिजे, झाडाला पाण्याचा ताण बसला नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, या पाण्यासोबतच आपल्याला त्या झाडामध्ये ते फळ पोसण्याची ताकद निर्माण करण्यासाठी झाडाचं एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला करायला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला त्या संत्रा झाडाला आंबेबहार सुरू झाल्यापासून 1200 ग्राम नत्र, 400 ग्राम स्फुरत आणि 400 ग्राम पालाश हा जो खताची मात्रा आहे एका झाडाला 5 वर्षापेक्षा मोठ्या, ही मात्रा साधारणतः 3 ते 4 टप्प्यामध्ये विभागून द्यायची. त्यामध्ये नत्र आणि स्फुरद हे आपल्याला त्या बहाराच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये द्यायचं आहे आणि पालाश हे आपल्याला त्या झाडाच्या फळं पक्व होण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला द्यायचं आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक हे देखील त्या बागेमध्ये वर्षातून 2 ते 3 वेळा विभागून द्यायचे आहेत. आणि सोबतच अत्यंत महत्त्वाचे असलेले सूक्ष्म अन्नद्रव्ये, ज्यामध्ये झिंक आहे, फेरस, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम, वेगवेगळे अशा 6 सूक्ष्मद्रव्ये आहेत. ह्यांचं देखील काम अत्यंत महत्त्वाचं असतं. तर शेतकरी बंधूंनी या सूक्ष्मद्रव्याच्या ग्रेड 2 जे बाजारात एकत्रित कॉम्बी प्रॉडक्ट भेटतो, त्याच्या साधारणतः 2-2 महिन्याच्या अंतरानं 1% फवारणी घ्यावी. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो ग्रेड 2 सूक्ष्मद्रव्ये टाकायचं आणि त्याची एक साधारणतः 1-2 महिन्याच्या अंतराने आपण 2 ते 3 फवारण्या वर्षभरात जर घेतल्या आपण, तर झाडाला एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्ये पुरवठा होतील आणि आपलं झाड ते जी काही त्यावर झाडं फळं आहेत ती फळं पोसण्यासाठी सक्षम होईल. आणि सोबतच जर फळगळ अतिरिक्त होत असेल, आपण हे सर्व करून देखील, तर शेतकरी बंधूंना एक संजीवक आहे नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड, जे बाजारामध्ये प्लॅनोफिक्स नावाने भेटते. ते संजीवक 10 लिटरला 3 ml घेऊन त्यामध्ये युरिया टाकायचा. 100 लिटर पाण्याला साधारणतः अर्धा ते पाऊण किलो युरिया टाकायचा. आपल्या सर्वांना माहिती आहे युरियामध्ये नत्र असते आणि हे जे नत्र असते ते फळगळ होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काम करत असते. ते युरिया आणि या प्लॅनोफिक्सची आपण जर साधारणतः एक फुलं लागल्यापासून ते पुढच्या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये 2-2 महिन्याच्या अंतराने एक फवारण्या जर घेतल्या, तर संजीवक आणि युरिया दोन्ही मिळून आपली फळगळ मोठ्या प्रमाणावर कमी करतील. तर शेतकरी बंधूंनी ही जी काय वनस्पतीशास्त्रीय कारणांनी फळगळ टाळण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं आणि सोबतच त्या झाडाला प्लॅनोफिक्स आणि युरिया या संजीवक आणि नायट्रोजनची फवारणी करावी. आणि जे रोगामुळे होणारी फळगळ आहे त्यामध्ये डेट कूज आहे किंवा फळसड आहे, यासाठी वेगवेगळ्या बुरशीनाशकाचा वापर करून आपण ही रोगांची फळगळ देखील त्या त्या परिस्थितीमध्ये थांबवू शकतो. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार मॅडम. बोला. नमस्कार. नमस्कार, कोण बोलताय मॅडम? मी भावना कांबळे बोलते. भावना, आपण? नमस्कार, मी किशोर ढाले बोलतो मॅडम, करमाळा. बरं, किशोर ढाले, करमाळा. बोला. हो, काय प्रश्न कशाबद्दल होता? आज आपल्याला शेती विषयक म्हणजेच विषय हा शेती विषयक तुम्ही फळबागा संबंधित, भाजीपाला संबंधित प्रश्न विचारू शकता आज. हा, तेच म्हणलं काय जनावरांबद्दल होता. नाही, जनावरांबद्दल नाही आहे. तुम्ही फळभाजी, भाजीपाला आणि फळबाग याबद्दल प्रश्न विचारू शकता. बरं, बोला. काही नाही, ते सांबार पेरला आम्ही. बरं, सांबार पेरला तुम्ही? हा, 2 एकर. तर त्याची वाढ नाही व्हायला लागली व्यवस्थित मॅडम. बरं, म्हणजे सांबार पेरलाय आणि वाढ होत नाहीये? हो, म्हणजे 20-22 दिवस झाले पेरून. अच्छा, 22 दिवस झाले तरी पण वाढ नाही होत आहे? नाही, म्हणजे वाढला पण विशेष वाढा नाही लागला. झपाट्याने 2-2 म्हणजे 1.5-2 इंच झाला. अच्छा, किती एकर मध्ये आहे? ते आहे 2 एकर. अच्छा, म्हणजे तुम्ही बाजारात विकता का? हा, बाजारात विकायसाठी उन्हाळी. अच्छा, उन्हाळी सांबार. बरं, उन्हाळी सांबार. हा, उन्हाळी. आता ते बरं. तर ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमच्या तज्ज्ञ. ऐका त्यांच्याकडनं. हा, नमस्कार भाऊ. नमस्कार दादा. नमस्कार मॅडम, आपण कोण बोलता?
मी घरवर बोलते, अंजली घरवर, प्राध्यापक. अंजली गारवा. नमस्कार मॅडम. हां, नमस्कार. तुम्ही उन्हाळी सांबार पेरला ना? हो. आणि तुमचं असं म्हणणं आहे की सांबाराची वाढ होऊन नाही राहिलेली आहे. नाही होत नाही व्यवस्थित. बरं, तुम्ही ओलीत कशा पद्धतीने करताय? ओलीत आम्ही स्प्रिंकलर. स्प्रिंकलर. आणि कधी पेरलेलं आहे? त्याला झाले आता 20-22 दिवस व्हायला लागले. 20-22 दिवस झाले. आता सध्या तर आपलं तापमान एवढं वाढलेलं नाही आहे हो. त्या मानाने. पण कसं आहे की आपण एक सांबार म्हणजे उन्हाळ्याच्या ह्याच्यात घेत नाही, पण तरी थोडंफार आपण जर शेडनेटमध्ये जर आपण टाकलं तर घेऊ शकतो, किंवा थोडंसं सावलीच्या ह्याच्यात कमी तापमानात नाही ते असताना. उन्हाळी ते नवीन व्हेरायटी निघाले ना, असा जमते म्हणते डायरेक्ट पेराले पण. अच्छा, उन्हाळ्याची व्हेरायटी तुम्ही घेतलेली आहे. मग हो, त्या हो, व्हेरायटीचं हो. तुम्ही गुण सुद्धा बघितले असाल त्याचं, म्हणजे हो, एकरी ते किती YouTubeवर उत्पन्न येते, व्हिडिओ त्याचं बघितले किती आहे. उंच वाढते. हम्म. बरोबर आहे. कारण कसं आहे हो. की जे उत्पन्न आपण थंडीत घेतो किंवा याच्यात हा. घेतो, पावसाळ्यात घेतो, पावसाळ्यापेक्षाही थंडीत घेतो, हो, त्याला हो. कसं थोडंसं समरस असं वातावरण असतं, तापमान कमी असतं, वातावरणामध्ये थोडंसं दमट हे असतं, ओलीत हे असते, आर्द्रता असते, हा. त्याच्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. हा, हा. थोडं थंड याच्या असल्यामुळे. आता उन्हाळ्यात कसं रखरखीत ऊन आहे, तापमान हा. वाढलेलं आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे की त्याची वाढही कमी होईल आणि थोडा पानांमध्ये जो हिरवेगारपणा आपण म्हणतो, हो. लुसलाशीत, तसा तो दिसणार नाही. परंतु तुम्ही जर सुरुवातीला अन्नद्रव्याचं व्यवस्थित नियोजन केलं असेल तर उत्पन्न यायला पाहिजे. हो का? हो. सुरुवातीला तुम्ही काय टाकलेलं आहे? ते काही नाही, ते खत पेरलं होतं 18-18-10 सोबत, म्हणजे धने पेरले कोरे. बरं. त्याच्यानंतर खत फेकलं. हां. निघाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या पाण्याला पाणी दिलं. बरं. तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही शेणखत कधी टाकता? हा. शेणखत, सेंद्रिय खत. सेंद्रिय खत शेणखत नाही टाकलं मॅडम. हां, तर थोडंसं बरं किती पराठी रोटर केली, हां पराठी दाबली नागरामध्ये अंदर. किती वर्षानंतर टाकता तुम्ही शेणखत? शेणखत मिळतच नाही ना आता, कसं जनावर फार कमी राहिले. आता रासायनिक खतावरच आहे. बरोबर आहे. कसं आहे की जे आपण फळांच्या माध्यमातून जे उत्पन्न घेतो, जसं वांगी, टोमॅटो आहे किंवा सोयाबीन आहे, तर हे कसं थोडंसं आपण जे उत्पन्न घेतो ते आपल्याला नजरेने दिसतं. बरोबर आहे. पण ते हे पालेभाज्या आहे, याला जेवढं सेंद्रिय खत चांगलं राहील तेवढं याचं उत्पन्न किंवा याची वाढ थोडीशी लुसलुशीने चांगली होते. हो का? हो. तर तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाआड तरी तुमच्या जमिनीत शेणखत पडलं पाहिजे, याची काळजी घ्यायला पाहिजे. जर शेणखताची उपलब्धता नसेल तर आपल्या जमिनीमध्येच आपलं हंगामाअखेर आपलं जे हे निघतं, पिकाचं अवशेष निघतं सगळं, तर त्याच्यापासून तुम्ही बरोबर आहे, तर त्याच्यातून तुम्ही कंपोस्ट खत बनवू शकता. कारण आता शेती जिवंत ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. रासायनिकच्या भरोश्यावर आपण शेती करू शकत नाही. नाही, रासायनिक आता दिवसेंदिवस सुद्धा नाही ना, महाग झाले ना. महाग झालेला आहे, उत्पन्न वाढते, या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला सेंद्रिय खत वापरणं आवश्यक आहे. किमान 2 वर्षाआड जरी टाकलं तर कसं की जमीन आपली जिवंत राहते, त्याच्यात ती भुसभुशीतपणा असतो, त्याच्यामुळे अन्नद्रव्याची उचल म्हणजे पिकाद्वारे चांगली होते. त्या सगळी गोष्टी आहेत त्याच्यात आवश्यक. आणि नाही काही तर आपण जी जैविक खते म्हणतो, बरोबर आहे, त्याच्यात PSB आहे, स्फुरद विरघळणारं जीवाणू खत आहे, अझोटोबॅक्टर आहे सांबारासाठी. तर हे जर तुम्ही द्रव्य रूपात जरी दिलं जमिनीत, तर त्याच्यातून या जमिनीमध्ये सूक्ष्म हे जीवाणू तयार होतात आणि त्याच्यामुळे पण पिकाची वाढ होते. तर हे जे ते सूक्ष्म अन्नद्रव्य हे तुम्हाला रब्बीच्या महिन्यामध्ये किंवा थंडीच्या महिन्यामध्ये जानेवारीपर्यंत तुम्ही वापरू शकता तुमच्या याच्या जमिनीमध्ये. बरोबर. किंवा बियाणे प्रक्रियेमार्फत सुद्धा तुम्ही ड्रेंचिंग मार्फत देऊ शकता किंवा बियाणे प्रक्रियेमार्फत देऊ शकता. हां. तर कसं आहे की एकतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला सेंद्रिय खत द्यावं लागेल. जर ते उपलब्ध होत नसेल तर कंपोस्ट खत हा त्याला एक, गांडूळ खत हा एक पर्याय आहे, आणि दुसरं म्हणजे जैविक खत हा एक पर्याय आहे. तर सध्या जैविक खतं उपलब्ध आहे, बाकीचे जरी अनुपलब्ध असतील तर पण जैविक खतं हे उपलब्ध आहे आणि आपल्या आटोक्यात आहे. तर आपण त्याचा वापर करावा, जेणेकरून पिकाची जी गुणवत्ता असते, ठीक आहे, उत्पन्न आहेच पण त्याची गुणवत्ता सुद्धा वाढते. बरोबर. हो. तर पुढच्या वेळेला थोडंसं ही बाब लक्षात ठेवायची. आपल्याकडे वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आहे किंवा कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ आहे, या ठिकाणी हे जैविक खतं उपलब्ध आहे. ते मग काय असं बॅग आहे का 50 किलोची का? नाही, लिक्विड स्वरूपामध्ये आहे ते, द्रव्य स्वरूपामध्ये. 1 लिटरची बॉटल येते, अर्ध्या लिटरची बॉटल येते. हो का? हो.
तर तुम्ही ते ड्रेंचिंगच्या माध्यमातून, बियाणे प्रक्रियेच्या माध्यमातून वापरू शकता. बरं बरं. हो. मॅडम ते आपल्याला केळी लावायची होती, मग त्याचं बेणं भेटते का, बी मिळते मग? बेणं तुम्हाला तर टिश्यू कल्चरचं घ्यावं लागेल दादा, कारण आता कसं आहे की हे जे आपण म्हणतो की मुनवे जे बागेतून आपण काढतो ते सहसा कोणी लावत नाही, किंवा लावायचं असेल तर मग ते पहिलेपासून त्याची थोडीशी व्यवस्थापन करावं लागतं आपल्याला. निवळक मुनवे काढवावे लागतात जे तलवारीच्या पातेप्रमाणे असतात, उंचीचे असतात, त्यात चांगलं वजन भरते. असे मुनवे काढून मग त्याची आपण लागवड करू शकतो. हो का? हो. नाही तर मग टिश्यू कल्चरचे जे असतात तर ते तुम्ही वापरू शकता, ग्रँडनेनचे. हो का? हो. बरं बरं. हे यायला विचारायला आहे म्हणते आमचे परमत भाऊ आहे. हां, द्या ना. बरं ठीक आहे ना मॅडम. हो हो, ठीक आहे दादा. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार ऐकलात. विषय होता शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर प्रमोद मगर, सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवार आणि डॉक्टर दीपक कछवे. कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य लाभलं होतं भावना कांबळे यांचं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, मध्य प्रदेशात 2026 मध्ये अनेक महत्त्वाचे किसान मेळे आयोजित केले जात आहेत. या मेळ्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, ड्रोन, ट्रॅक्टर आणि सुधारित बियाण्यांचे प्रदर्शन होणार आहे. या प्रमुख मेळ्यांची माहिती याप्रमाणे. 2026 मधील प्रमुख किसान मेळे मध्य प्रदेश येथील याप्रमाणे. राष्ट्रीय किसान मेळा रायसेन 11 ते 13 एप्रिल 2026. हा मेळा रायसेन येथे होणार असून मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्यांची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय कृषी उदय 2026 बुधनी CFMTTI कॅम्पस बुधनी येथे आयोजित या मेळ्यात अत्याधुनिक शेती यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होईल. उद्घाटन केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान करतील. मध्य भारत ॲग्री एक्स्पो 2026 रतलाम. रतलाम येथे होणाऱ्या या मेळ्यात ड्रोन, ट्रॅक्टर आणि 100 पेक्षा जास्त कंपन्यांची प्रदर्शने असतील. प्रवेश विनामूल्य आहे. कृषी मेला इंदोर. कृषी महाविद्यालय मैदान इंदोर येथे आयोजित या कार्यक्रमात शेती, बागायती आणि दुग्ध व्यवसायासंबंधित माहिती दिली जाईल. या मेळ्यांचे मुख्य आकर्षण याप्रमाणे. आधुनिक शेती उपकरणे आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, कृषी तज्ज्ञांसोबत चर्चासत्रे आणि मार्गदर्शन, सेंद्रिय शेती आणि सुधारित बियाण्यांबाबत माहिती, सरकारी योजनांची माहिती, उदाहरणार्थ आत्मनिर्भर दलहन मिशन. तर मंडळी, हे मेळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून नवीन तंत्रज्ञान, योजना आणि बाजारातील बदल समजून घेण्यासाठी चांगली संधी देतात. नमस्कार. या शेतकरी बंधूंनो, या शेतकरी भगिनींनो, नवीन तंत्रज्ञान शिकूया, वाढवू शेतीचं उत्पन्न. रायसेनमध्ये सजेल ज्ञानाची सभा. उन्नत कृषी महोत्सव, सुवर्ण संधी आहे बघा. 11 ते 13 एप्रिल दशहरा मैदान रायसेन इथं. 300पेक्षा जास्त स्टॉल. माहिती प्रत्येक परिवेशात. 24 प्रशिक्षण सत्र. नवीन पद्धती शिका, शेती होईल सोपी, मिळतील परिणाम चांगले बघा. बीज असो वा मशीन किंवा बाजाराची गोष्ट, प्रत्येक समस्येवर समाधान मिळेल येथे एकाच वेळी. या
मिळून वाढवूया शेतीची ओळख. उन्नत कृषी महोत्सव, शेतकऱ्यांचा गौरव. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.